आणि साधारण 110चा फोर्स पोलीस विभागाचा, 100चा फोर्स महानगरपालिकेचा, 10 JCB, 10 टिप्पर, 2 पोकलेन, रुग्णवाहिका आणि अग्निशमन बंब अशा महत्वाच्या फौजफाट्यासह आम्ही आज इथे या अतिक्रमण निष्कासन कारवाईसाठी आलेलो आहोत. काही स्थानिक व्यापाऱ्यांना विरोध केला होता. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला नोटीस इश्यू केलेलं नाही, आम्हाला वेळ देण्यात आलेला नाही. नोटीस दिलेले आहेत, त्यांना वेळ पण दिलेला आहे. त्या संबंधात त्यांच्याशी वैयक्तिक तिथं मी काल जाऊन त्यांना भेटलेलो होतो. आम्हाला नोटीस मिळालेलं नाही असे कोणीही व्यक्ती काल बोललेले नव्हते. आणि आज त्यातल्या काही लोकांनी हे चुकीचे डॉक्युमेंट्स हे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे त्यांच्या शॉपचे नव्हते. तर त्यांना मी हे सांगितलेलं आहे की जर चुकीच्या पद्धतीने आमच्याकडे कागदपत्रांचं सादरीकरण करत असेल कुणी, त्याच्यावरती 420च्या अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहोत. कारण चुकीचा कुठल्याही प्रकारची एखादी मालमत्ता असेल त्याचे वैध कागदपत्रे हे त्याच नावाने आणि त्याच भागातले बिल्डिंग परमिशन असतील, बाकीचे फ्रंट मार्जिन असेल, या सगळ्यांचे नकाशे आणि या सगळ्या गोष्टी देणं अपेक्षित आहे. असं नसताना कुठल्या तरी चुकीच्या ठिकाणचे इतर ठिकाणचे जे कागदपत्र ते दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर त्यांना सांगितलेलं आहे मी की तुम्ही चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करू नका, अन्यथा तुमच्यावरती भारतीय दंड संहिता 420 खाली गुन्हा दाखल करण्यात येईल. इथले सर्व विद्यार्थी काढणार. हो, निश्चितपणे हे सगळे दोन्ही भाग आहेत आणि ते आतमध्ये जाणारा सब्जी मंडीचा परिसर आहे. ते दोन्ही त्यांना सांगितलेलं होतं आणि त्यांना मार्किंगही दिलेली होती. मात्र ते मान्य न्यायालयामध्ये गेलेले आहेत. आम्ही त्यांना नोटीस दिल्यानंतर 17 तारखेला मान्य न्यायालयाचे त्यांनी 260 या नोटीसला आमचे चॅलेंज केल्याचं ते आमच्याकडे त्याचं हे आलेलं आहे. ॲडव्होकेट वैभव देशमुख आणि ॲडव्होकेट भंडारी यांच्यासोबत या विषयाबद्दल मी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की आपण त्यांना जर त्यांनी कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतलेलं आहे, त्यांच्याकडे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही आहे पण कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे, तर जी काही प्रोसेस आहे ती मान्य न्यायालय ज्या पद्धतीने आम्हाला सूचना करेल त्या पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये पुढे जाणार आहोत. त्यामुळे आज ते आम्ही जे कारवाई करणार होतो ते आजच्या दिवशी स्थगित ठेवलेली आहे, जे आपण जे विचारतो त्या नावाबद्दल.
यहाँ पर सिक्योरिटी भी यहाँ पर तैनात की गई है, पुलिस का कड़ा बंदोबस्त भी किया गया है और महानगर पालिका के अधिकारी भी यहाँ पर मौजूद है।